नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले बघा 8, कारण की आत्ताच मी शेतातून व्हिडिओ काढून आल्याच्या नंतर समू पण उठली बघा. सकाळी सकाळीच अभ्यासाला बसलेली ती. हे बघा, एवढं लेकराच्या हाताला सलाईन असून बी अभ्यास करतो माय लेकरू. आहे ना समू? हो. तर काल खूप खूप रडत होती बघा. ताई कोणी बोललं की लगेच रडायला लागायची, पण आज बरं वाटतंय तिला. आहे ना समू? बरं वाटतंय का? हा, तर तिच्या बोलण्यावरून तुमच्या लक्षात आलं असं की तिला बरं वाटतं, कारण की काल आम्ही असं बोललो की डायरेक्ट रडायचे. आहे दादी? तर काल तिला बोललं की लगेच रडायला यायचंय बघा. आणि तिकडं चालू आहे मेकअप. एवढा मेकअप का करायचा आहे शाळामध्ये? शाळेत लागतो बाई. आरू, एवढा मेकअप? तर तिकडं चालू आहे बघा आरूची तयारी शाळेत जायची. आणि सोनू पण आवरून बसलेला आहे बघा तिकडं बाहेर, दिसत असेल तुम्हाला. आज त्याला त्याचे पप्पा नेऊन सोडणारे, बसवाले अंकल येणार नाही येतं. आणि तो माझा एक व्हिडिओ आहे, म्हणजे आपण जे औषध देतो त्याची रिझल्टचा व्हिडिओ एडिट करून देतोय बाहेर बसून. आणि मी आता समूला खाऊ घालते बघा. तिच्या पांढऱ्या पेशा वाढल्यामुळं तिला काही दूध द्यायचं सांगितलेलं नाही आहे, तर तिचं नेहमीचं जे सॅरेलॅक्स केलेलं आहे तेच आणलं. आता हेच तिला खाऊ घालते. आणि ती आणि मी आज लवकरच हॉस्पिटलला जाणार आहे, कारण की 2 सलाईन असतात आणि खूप उशीर होतो आम्हाला यायला. त्याच्यामुळे लवकर जाऊन लवकरच घरी येणार आहे आम्ही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ताई मी पार्सल मागवलं बघा ड्रेसचं. ऑनलाईन पहिल्या वेळेस ड्रेस ऑर्डर केला, समूचे केले होते मी बऱ्याच वेळेस. ते पण काही व्यवस्थित आले नाही, पण म्हटलं जाऊ दे आपला पण मागवून बघू कपडा चांगला निघतो का. तर दाखवला वेगळा ड्रेस आणि आला वेगळा ड्रेस. खूपच असा सिल्की कापड आलेलं आहे. तर वापस करावं का नाही कळत नाही आहे. 7 दिवस आहे त्याला, म्हणजे 7 दिवसाच्या आता आपण वापस करू शकतो. तर कळत नाही आता. बघा दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने कसा दिसतोय तो. तर टेन्शन आलं उगाच ऑर्डर केला म्हणून ताई. आणि आता वाजले बघा ताई दुपारचे 1, आणि मला समूला न्यायचं होतं ते राहूनच गेलं बघा. कारण की बघा किती मोठे पार्सल इथं पडलेले, आणि सोनूश पप्पा एकटे काही करू शकत नाही, त्याच्यामुळं मला त्यांना पॅक करावं लागणार आहे. तर मी आता करते पार्सल पॅक, दाखवते तुम्हाला. आता वाजले बघा 7 ताई. आणि आतापर्यंत स्वामिनीला दवाखान्यात नेलेलं नाहीये, कारण की पार्सल होते. पार्सलच्या नंतर तिचा ओम वगैरे गाठायचं होतं, तर त्याच्यासाठी गेले होते. दुसरं आणखी एक काम होतं ते केलं. तर कामाकामातच 7 वाजून गेले. तर आता निघायची तयारी चालू आहे आमची. बॅग वगैरे भरली, डायपर, पॅन, नॅपकिन घेतलं सोबत, बॉटल भरून घेतली पाण्याची. आता तिला घेऊन जातो, म्हणजे आम्हाला रात्री 9 ते 10 वाजता आता यायला. पण आणखी एक खरेदी करून आणली, ती म्हणजे बॅगची बघा. तर सोनूसाठी छान बॅग आणली मी, बघू शकता. चेन खूप छान आहे ताई, हे बघा. याच्यामुळे दाखवते की आमच्या इथं डायमंड म्हणून दुकान आहे, आणि त्यांच्या दुकानामध्ये खरंच खूप छान सामान मिळतं आणि स्वस्त मिळतं. तर मी काही त्यांची जाहिरात नाही करत आहे, पण मला आवडली बॅग. तर बॅग बघून सांगा तुम्ही बॅग कितीची असेल असं वाटतं. केवढीची असेल सोनू? 700-800 रुपयाची. हा, तर असं दाखवता येईल सगळी बॅग किती छान आहे. तर अशी सुंदर बॅग आहे बघा ताई त्याची, बघा अशी. आणि खालून पण आहे त्याला ना, ते ठेवायला म्हणजे जास्त खराब व्हायचं काम नाही. तो सोनूची बॅग फक्त बसलेली 400 रुपयामध्ये. तर आवडली का कमेंट करून सांगा. बॅग घेऊन आले, त्याला खूप दिवसात त्याचं चालू होतं मम्मी एक बॅग आण, आणि 2 पाहिजे, एक ओली झाली ते एक पाहिजे. तर ही सुंदर अशी बॅग फक्त 400 रुपयामध्ये बसलेली आहे. त्याच्यासाठी आज आणली मी. म्हटलं ताईसोबत शेअर करा की छान आहे का आणि परवडली का म्हणून. आणि आणखी एक ॲमेझॉनवरून मी पार्सल मागवलं बघा ताई. पण मी नेहमी ॲमेझॉनवरून पार्सल मागवते, फ्लिपकार्टवरून पार्सल मागवलं बघा ताई मी. आणि नेहमी फ्लिपकार्टवरून पार्सल मागितले ते डुप्लिकेटच येतं. तरी म्हटलं एक वेळेस ड्रेस मागून बघू. तर समूची ड्रेस मागितली होती मी, ते काही मला जास्त आवडले. वापस नाही केलं का? ते म्हणजे 7 दिवसाची लिमिट आहे, उद्या परवा करू शकतो आपण. एकदा ताईला दाखवू म्हटलं त्याची आधी आपण. तर हे बघा छान अशी, त्याच्यावर खूप छान कपडा दिसतो ताई, आणि घरी आल्याच्या नंतर वेगळंच काहीतरी कपडा निघून जातो. तर हा मागचा ड्रेस मागवला मी, स्वस्त होता म्हणून मागवला. तर हे बघा असा छान आहे. ही पॅन्ट आहे त्याची. व्हिडिओत तुम्हाला पण छान दिसत असेल ताई, पण त्याची कपडा एवढा व्यवस्थित नाहीये. पण वापस पण नाही करू वाटरायला सुटरायला की 375 रुपयामध्ये पॅन्ट आणि टॉप दोन्ही दिलेले त्यांनी आपल्याला. तर अशी छान पॅन्ट आहे बघा. आणि टॉप पण दाखवते तुम्हाला. त्याच्यावर तेवढी छान कपडा डिझाईन दिसती, तशी पाठवतच नाही ते. हे बघा, मला वाटत होतं एका साईजनी कमी सांगायला पाहिजे होतं, जास्त मोठा आला. त्याला फिटिंग करावं लागणार. हे बघा, तर असं आहे बघा ते ड्रेस.
तर 375 रुपयामध्ये परवडला का मला कमेंट करून सांगा. 7 दिवस आहे, मी उद्यापर्यंत तुमच्या कमेंटची वाट बघेन, नंतर वापस करेन. तर असं छान पार्सल आहे माझ्या ड्रेसचं आणि सोनूची बॅग. तुम्हाला आवडली का नक्की सांगा. आणि आता मी आणि सोनूचे पप्पा आणि समोर चालले बघा हॉस्पिटलला. तर दाखवते तुम्हाला. आता खूप परेशान करणार आहे कारण की तिची झोप पण झालेली आहे, खेळणं पण झालेलं आहे आणि आता संध्याकाळी रडायचा टाईम आणि ती चालली दवाखान्यामध्ये. आता बघू काय करते काय नाही, दाखवते समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि आता मी निघते. तर चला, मी आणि स्वामीनी आले बघा ते आता हॉस्पिटलला. बघू शकता तिकडे किती अंधारी आणि आपली आल्टो पण थांबलेली आहे. सोनूज पप्पा करताय तिथं व्हिडिओ एडिट आणि मी जाते आता समोरला सलाईन लावायला घेऊन. चलो. तर आलो बघा ते आम्ही दवाखान्यामध्ये आणि इकडे बस समोरचा काय बदमाशपणा चालला. समूह खाली झोपणं बेटा, झोपणं खाली. तर बिलकुल झोपत नाही बघा, मांडी घालून खेळू राहिली आणि इकडे लावलेली तिला सलाईन. बोल बोल. तर समूह खूप कटाळी बघा ताई. आत्ता बसलेली होती, आता परत झोपली आणि तिला चालू आहे अशी सलाईन. आता 8:30 वाजले बघा, माहीत नाही आम्हाला किती वाजेपर्यंत चालती सलाईन आताही. आणि डॉक्टर खूप बोलले, आम्हाला उशीर झाला त्याच्यामुळे. आहे ना समूह, लवकर का बरं नाही आले म्हणे तुम्ही, तर उद्या आपण लवकर येणार आहे हॉस्पिटलला सकाळीच. असं नाही करू बेटा, असं नाही करू. तर बघू आता जाताना दाखवते तुम्हाला किती वाजता संपली सलाईन तिची. आणि अशी कोरती बघा, सारखं हे सगळं पुठ्ठा तिने काढणं लावला, नखाने कोरती बारीक बारीक बारीक, त्याच्यामध्ये बोट घालू राहिली आणि तोडून टाकू राहिली. तसं नाही करू, चल चल चल. समूह काही झोपत नाही बघा ताई, बाटलीसोबत खेळू राहिली. झोपून काही असती ना, सलाईन घेतलीच नाही. समूह समूह. आणि सगळ्या ताईंना मला एक दाखवायचं होतं की तिचा ओम जो काढून आणला आपण, तो असा दिसतोय बघा ताई, छान आता मस्त. आणि आमची सलाईन पण थोडीच राहिली बघा. आता एवढी सलाईन झाली की आम्ही चाललो घरी. आहे ना पिल्या, आहे ना बेटा, चलो 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 चलो. आता समोरची सलाईन काढली बघा ताई, बाहेर आलो आम्ही. पण तिची इंजेक्शन द्यायचे बाकी राहिलेले, तोपर्यंत मी तिला इकडे फिरवते म्हटलं. तर संध्याकाळचं वातावरण बघा कसं शांत झालेलं आहे. 9:30 वाजले, घरी जाऊ सर आम्हाला वाजते 10. आहे ना समूह. ओ चाल म्हणते ती, चाल, चलो चलो चलो. तर आता घरी चाललो आम्ही आणि समोरचे 2 इंजेक्शन आहे ते तिला देत आहे ते डॉक्टर. आणि तिकडे बघा कसं रडणं चालू आहे तिचं, बिलकुल इंजेक्शन घेत नाही. तर आजचे ब्लॉग छोटाच होता बघा ताई, तिच्या दुखण्यामुळे माझे काही ब्लॉग व्यवस्थित काढणं होत नाही आहे. पण उद्या आपल्याला टाकायचे खत, तर उद्याचा ब्लॉग स्किप करू नका सगळेजण. माझा उद्याचा ब्लॉग बघा, आजचा नाही आवडला तरी बघा. तर आजचा ब्लॉग आपला इथंच संपवते. धन्यवाद, बाय. आणि उद्याचा ब्लॉग सगळ्यात ताई आवर्जून बघतील मला माहिती आहे, कारण की 4 पानावर सरकी आलेली आहे आणि कशाला आपण उद्या खत टाकणार आहे हे सगळं व्हिडिओमध्ये उद्या सांगणार आहे मी. तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा.